Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर 26 दिवसांनंतर मागे. मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा. देशात संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सोनम यांचं ट्विट. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अभिजित दिपकेंची भूमिका. केंद्र सरकार आणि सीजेपी मध्ये आज महत्त्वाची बैठक. कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष. पेपरफुटीवर आज कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार. पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद करणार. व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन. आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर. सुरक्षेत मोठी वाढ. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवरती केंद्र सरकार सकारात्मक. पेपरफुटी, शैक्षणिक सुधारणांवरून जे.पी. नड्डांचं आश्वासन. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली. शिक्षण सचिव विनी जोशींना पदावरून हटवलं. नरेश पाल गंगवार भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्त. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूड आणि क्रीडा जगतात तीव्र पडसाद. सलमान खान, करीना कपूर, नोरा फतेही, वरुण धवनसह विनेश फोगाट, सानिया मिर्झा यांच्याकडून संताप व्यक्त. लाठीचार्ज प्रकरणी सोशल मीडियावर संतापाची लाट. बिहारच्या जहानाबादमधील पेपरफुटी विरोधातील आंदोलन चिघळलं. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार. आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण. उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकीच्या 2 परीक्षांचे पेपर फुटले. पेपरफुटीमुळे 2 सत्र परीक्षा विद्यापीठाकडून रद्द. पेपर फोडणारा प्राध्यापक आशिष गुप्ता बडतर्फ. परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडियावर शेअर केल्याचं समोर. राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन. कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी. सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी. मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. राहुल गांधी यांची मागणी. राहुल गांधी पळपुटेपणा सोडा. हिम्मत दाखवून चर्चेसाठी संसदेत जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात. 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. एकीकडे विद्यार्थ्यांना पाठिंबा तर दुसरीकडे अण्णा हजारेंचं नवं विधान. सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे असं वाटत नाही, हजारेंचं वक्तव्य. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.